नमस्कार, मी परमदास जाधव. अमेरिका आणि इराणकडून 2 आठवड्यासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणेनंतर पहिल्यांदाच भारतासाठी एक मोठी अशी गुड न्यूज आली आहे. यामुळे भारतातील जे मोठं संकट आहे ते दूर होणार आहे. तर अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्यामुळे पुढील 2 आठवड्यासाठी युद्धविराम घोषित करण्यात आलेला आहे. दरम्यान सध्या पाकिस्तान, इराण आणि अमेरिका यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेसमोर एक अट ठेवलेली आहे. ती अट म्हणजे आखाती देशामध्ये असलेली जी इराणची संपत्ती आहे, ते संपत्ती अमेरिकेने जप्त केलेली आहे. ती फक्त मुक्त करावी आणि लेबनॉनवरील जे सुरू असलेले हल्ले आहेत ते थांबवावेत. मात्र अमेरिकेने इराणची जी संपत्ती आहे ती सोडण्यास नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. युद्धविरामाची जी चर्चा पुढे जाणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. जर दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा करतानाच अमेरिकेकडून इराणसमोर एक महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे. ती म्हणजे तातडीने जी हॉर्मझची सामुद्रधुनी आहे ती जहाजांसाठी वाहतुकीसाठी खुली करावी. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने जी हॉर्मझची सामुद्रधुनी आहे, जी वाहतुकीची जो मार्ग आहे तो बंद ठेवला आहे आणि दिवसभरात फक्त या मार्गाने 15 जहाजे जातील अशी इराणची स्पष्ट इराणने केलेलं आहे की दिवसातून 15 जहाजे हे या मार्गातून जातील. त्यामुळे अजूनही जगावर इंधन संकट कायम आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामावर वाटाघाटी सुरू असतानाच आता भारतासाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे. ती म्हणजे भारताचे आणखी एक जहाज हॉर्मझच्या सामुद्रधुनी पार केलेलं आहे. भारताच्या जगविक्रम नावाच्या जहाजाने हॉर्मझची सामुद्रधुनी पार केलेली आहे. तर हे जहाज LPG गॅस घेऊन भारताच्या दिशेने निघालेलं आहे. युद्धविरामानंतर हॉर्मझची सामुद्रधुनी पार करणारं हे भारतीय जहाज आहे. या जहाजानं शुक्रवारी मध्यरात्री हॉर्मझची सामुद्रधुनी पार केलेली आहे. इराणने हॉर्मझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर जी हॉर्मझची सामुद्रधुनीमधून बाहेर पडणारे हे भारताचे 9वे जहाज आहे. मात्र अजूनही 15 जहाजं याच मार्गावर अडकून पडलेले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे जहाज तब्बल 20,000 टन LPG घेऊन भारताच्या दिशेने येत आहेत. या जहाजाची LPG वाहन करण्याची जी एकूण क्षमता आहे ती 26,000 टन एवढी आहे. ज्यामुळे आता भारताला काही प्रमाणात का होईना पण मग दिलासा मिळणार आहे. कारण जे जहाज आहे ते 20,000 टन LPG घेऊन हे भारताच्या दिशेने येत आहे. त्यांनी ते जहाजाने आपले जे हॉर्मझचा सामुद्रधुनीचा जो मार्ग आहे तो पार केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते लवकरात लवकर आपल्या भारतामध्ये येईल आणि जी आपली टंचाई आहे ती लवकर कमी होईल आणि ती आपल्यासाठी एक गुड न्यूज मानावी लागेल. तर इथे थांबतोय. ही आपली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आपले व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.